फेसबुकच्या मागे लागते आणि बायकोची तारीफ सोड त्यांची तिची। अरे आजची घटना आहे ना, पोलीस वाल्यानं आपल्या बायकोला सोडलं त्यानं। आणि ते चिमूरची घटना लोकमत मध्ये, चिमूरले तिची दुकान होती, ते कोण्या गावची, चिमूरचीच होती। आणि नागपूरला गेली ते कॉस्मेटिक काय म्हणतात ते कॉस्मेटिक साहित्य आणायला गेली आणि तो होता पोलीस बडतर्फ, त्यानं मोटरसायकल चढली होती। मग त्याचं ते फोनवर बोलणं झालं आणि तिला ऐक ना रे, एवढी मोसमवाड्याची गोष्ट आहे तू लगा सुधरत नाही। उद्या तुम्ही पोटी पोरीला घेऊन पळून जाता, तिला मारे मोटरसायकलवर बसवता, बापाले बर्बाद करता। ऐक ना, शिवाजी महाराज सांगतो ना। मग तिनं त्या पोलीसवाल्यानं त्या झालं भांडण, मारून टाकली बायको, बायको नाही आणि तिचा नवरा चिमुरले दुकानात आणि हे सामान आणायला गांधीबागवर। मग पोलीसवाल्यानं पता काढला, साठे काका तुमचं तर अजून बुटी मी पाहिली, तुमची मस्त प्रेम आहे तुमची, याले संसार म्हणतात। हा विषय सांगूनच देतो, लोकाईले लय खतरनाक काम झालं। नवरा वावरात गेला की ते पाहिजे घरी, काकू वहिनी कुठे गेले भाऊ, गध्याच्या बच्चा तुला मालूम आहे ना वावरात गेला म्हणून तो, तू काय तिथं थोबाळ पाहिली तर मी कुत्रे, या गावात रिकामचोट कुत्रे नाही ते, त्याला मला दुःख वाटते, मला यायला जाऊ द्या मग सांगतो। ओम हा अवघाची संसार लग्नाची आहे, दुसरी आहे काय बाई, मग सबका आपल्याला काय, आपल्याला आदर्श द्यायचा आहे। तुमच्यासारखे हे नवरा बायको टिकले पाहिजे मरेपर्यंत। ज्योतिबा, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई सारखे, शिवाजीराजे, शहाजीराजे, जिजा टाळ्या करा करा। साहेब तुम्हाला पुस्तक देतो, परमेश्वर आहे का, त्याच्या पुढे आहे असेल तर तो दिसत का नाही, त्याचा माझ्या सुख दुःखाची संबंध का। टाळ्या पुण्या गावावरून आले बाबा, मारडीव पक्क्यात गाव आहे आपलं, मी नेहमी येत गेलो, ते विठ्ठलराव होते नागपूर, आणि बैलगाडीनं मध्ये मारे गावून तात्यानं आणलं होतं सोमनकारानं, ते तुमची ते रेंगी होती ना 48-45 वर्षाच्या अगोदर रेंगीत आणलं होतं। आता हे भिकारचोट पोरग 8.5 लाखाची जुनी गाडी घेऊन आलो मी। दिवस बदलतात, तुमचेही लय दिवस बदलले, कल्याण झालं तुमचं, एका संकटात आलते मंदात पण ते निपटलं तुमचं। बसा मला तू सांगतात कसा, चेहरा पाहिल्यावर अंदाज येऊन जाते महादेव। मग आहे मारडीहून आले, कोणी कुंभेहून आले, काकू तू उभी राह, मला सत्कार करू दे मा बहिणीचा, तू पहिले उभी राहिली होती, काकू उभी राह, बाहेर गावून आल्या ना, तुमचा मालक आला ना, धन्यवाद बाळा, मी त्रास देत नाही त्या मालकाले, तू दिसली तरी मालक दुरून हात करवर खुकले आहेत या बाईचे मालक, फक्त हात दाखवा, येऊ नका। या बाईचे मालक कोणते आहेत, पा चेहरा पा, तुमची बाई आहे की नाही, उभं राहा, उभे राहा। मैं डोला बहिणीले गावाई लक्ष देत जा,
आनंदात आहे ना मा बहिणीवर खुश आहे ना शुक्र माना तिथं घरी जाऊ अरे बायाला साडी खरेदी करायची असली तर 2-3 दुकानाच्या खोल्या पुऱ्या चेकअप करते मग म्हणते पसंत नाही मा बहिणीनं तुम्हाला पसंत केलं शुक्र माना जावाई बरोबर आहे ना बरं कधी तकलीफ दिली काय मला दागिने घेऊन द्या म्हटलं कधी तिला मालूम आहे 10-15 क्विंटल कापूस विकल्या जाते मग 10 ग्रॅम होते शेतकऱ्याचे भाव वाढवले काय फक्त तुम्हाला सोयाबीनचे भाव वाढले नाही कापसाचे भाव वाढले नाही चिवट्या म्हणून चालू आहे गारोळ्याचा खेळ चालू आहे शेतकऱ्याले हा काकू साडी पाहू नको खोलून नाही तुम्हाला मोठी आदत आहे हाताना जाऊ द्या फेकू नका मी मावशी नेऊन नको देऊ हाताना हात द्या समोरच्या बाईलो फेकू नका साडी फेकली तर मी उतरून बोलीन तुम्हाला हँड टू हँड नजर नको टाकू उतरायच्या वस्तूवर तुम्हाला जवायले सत्कार बाबू यायले देणं काही दुपटा दिनदर्शिका देतो कीर्तन संपल्यावर तुकडोजी महाराजाची दिनदर्शिका आहे 40 रुपयाची कीर्तन संपल्यावर नेता 2025 ची आहे पुढच्या महिन्यापासून घरात ग्रामगीता आहे भजन आहे अड्या टेकडीचं पूर्ण दर्शन आहे आणि उदयपाल पासून याच्यात फोटो आहे म्हणून कीर्तन संपलं हे काका गजालय हुशार आहे आणि माझे पुस्तकही आहेत 250 रुपयाचे 8 पुस्तकं ग्रामगीता मी लिहिलं सत्यानाश एक पुस्तक माझ्या जीवनावर आहे बोले तैसा चाले जिंदगी भर जे बोललो तेच कीर्तन केलं हे सर्व तुकडोजी बाबा गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकरांची कृपा आहे म्हणून कीर्तन संपल्यावर 10 रुपयाचं पुस्तक आहे गाण्याचं 50 रुपयाचा सत्यानाश आहे एखादं तरी पुस्तक नेता पुस्तक भीमाचे लेकर लय वाटतात हे अर्धपोटी राहते कारण बाबासाहेबांना त्याला काय शिकवलं मालूम अर्धपोटी असाल भूक लागली शीन पोटात आग पडली शीन तर 2 रुपये खिचात असतील तर 1 रुपयाचे भजे खा पोटाची आग शमवा पण 1 रुपयाचं पुस्तक वाचून मेंदू कळत कळा वाचन स्मरण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट फेकू नको हाताना हात कॅलेंडर महाराजाचा हातानं हात बर न उभं राहता निवडून आणून काय करता बे तुम्ही निवडून आणून शेतकऱ्याला काय केलं तुम्ही तुमच्या इष्टेला वाढल्या भेटला काय योजना हे शेतकऱ्याच्या श्रमाची रक्ताची योजना इथं भ्रष्टाचार नाही रोड बांधायचं 30% कमिशन खात नाही दे हे पूल बांधायचे पैसे खात नाही हे तर मंदिर पडलं त्याच्यातही पैसे खाल्ले कुठे त्याच्यातही खातात म्हणून याच्या घरात सुख शांती देवालयासारखी नाही दरवर्षी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात हे मंडळी आणि माझ्याकडे तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे फोटो आहेत लागले तर घेऊन जायचा 20-25 वर्ष या फोटोचं काही होत नाही कारण याचा विचार 56 वर्ष झाले अजूनही जिवंत आहे कोणाला फोटो काही लागलं तर नेजा मी प्रचारक आहोत तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा हा विचार मराठा मार्गही आहेत माझ्याकडे तुमचं मन मनगट मस्तक मनका मेंदू सशक्त होते वाचल्यानं म्हणून पोरी वाचा लागते अरे ओय नजर चुकीत झाला का रे ए पोरा इकडे बा उभा राह 50 दे आपल्याला मालूम आहे ना यायले पैसे दिले इलेक्शनच्या अगोदर की निवडून देतात म्हणून योजना इलेक्शनच्या अगोदर कारण तुम्ही लवकर विसरता
5 वर्ष तुम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त म्हणून डोकं खाजवा गेले लगवेग झाला काय सुतळी देऊ काय खरा हातवर एक मिनिट. गोपाला गोपाला मी अन्नदाना करता माझ्याकडून 2000 रुपये देतो. उद्या आहे ना महाप्रसाद, माझ्याकडून 2000 रुपये देतो, कारण मी या गावातलं अन्न